आज मी बनवली फक्त आणि फक्त माझ्यासाठी साबुदाण्याची खीर. नमस्कार, मी वैभव देशमुख आणि ही माझी आई वैष्णवी देशमुख. आज आय लव्ह यू ऑल. मला माहिती आहे हा मिनी ब्लॉग मी खूप लेट अपलोड करत आहे. कारण मला एडिटिंगसाठी टाइम नाही भेटला. ही बघा माझी ताई म्हणत आहे मला चपात्या करतोय मी ती दाखव. आज मी साबुदाण्याची खीर करत आहे. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की दीदी आणि माझ्यामध्ये साबुदाण्यासाठी एवढी भांडणं होत असतात. आज मी साबुदाण्याची खीर कसं खात आहे ते पण एवढे साबुदाण्याची. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आहे रविवार. माझ्या आईने मला ना रविवारचे उपवास करायला सांगितलं आहे. त्याच्यामुळे मी आज हा माझा पहिला रविवारचा उपवास आहे. त्याच्यामुळे मी साबुदाण्याची खीर करत आहे नाश्त्यामध्ये. आणि दीदी इकडे चपात्या करत होती. तिनं बघा काय कुटाणा करून ठेवला आहे. तिनं सगळं तेल सांडून टाकलं. आता काय करायचं काय माहिती या पोलीस. मित्रांनो, मला साबुदाण्याची खीर खूप आवडते कारण ती दुधामध्ये बनवते आणि आम्ही त्याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट वगैरे खूप टाकले होते आणि त्याच्यामध्ये तूप पण टाकलं होतं. खूप छान झाली होती. तुम्ही पण या खायला. आणि मी त्याच्यामध्ये साखर नाही गुळ टाकला होता कारण साखर चांगली नसते. शेवटी मी साबुदाणा टाकला, त्याला चांगलं मिक्स केलं आणि खूप वेळ शिजवलं. हे बघू शकता मित्रांनो, आपली खीर किती छान दिसत आहे. तुम्ही पण नक्की बनवा. आणि दीदी बनवत आहे तिथं नाश्त्यासाठी पराठे नाही डोसे बनवले होते आणि चपाती बनवली होती. आपली साबुदाण्याची खीर रेडी आहे. तुम्ही पण या खायला. मी पण खातो.